सरकारचे काय सांगतो? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या दिवसापासून आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. एक तप पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळं अखंड देशभर भारतवासियांच्या वतीनं मंदिरामध्ये प्रार्थना केली जाते की माननीय नरेंद्र मोदी साहेबांना दीर्घायुष्य लाभावं, नरेंद्र मोदी साहेबांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये भारत दिवसेंदिवस प्रगतीपथावरती जावं, यासाठी आमच्या सर्वांची कुलदेवी मायाक्का देवी कळंबोली पनवेल येथे आज आम्ही आमचे नेते माननीय सदाभाऊ खोत, आमच्या इथल्या नगरसेविका मानवरताई, माननीय कातारताई, माननीय तुकारामजी सरक, माननीय आमचे मित्र माननीय विकासजी साहेब नगरसेवक, माननीय भगत साहेब, आमचे सभापती जयवंतराव, तानाजी मामा असे सगळे मंडळी आम्ही मोठ्या संख्येनं मायाक्का देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आरती केलेली आहे आणि आमची हीच प्रार्थना आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत महासत्ता व्हावी आणि त्यासाठी लागणारे सर्व आशीर्वाद मायाक्का देवीनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना द्यावेत। ज्या दिवशी माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले त्या दिवशी आपल्याला आठवत असेल, पहिल्यांदा त्यांनी संसदेच्या पायऱ्यावरती नतमस्तक झाले आणि त्यांनी स्टेटमेंट केलं की माझ्यासाठी सर्वात पवित्र मंदिर म्हणजे संसद आहे, माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेलं संविधान आहे। हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं वाक्य आहे आणि या भारतातली 125 कोटी तेव्हाचं स्टेटमेंट हे माझ्यासाठी कुटुंब आहे आणि त्यांना आम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू। मोदी साहेबांच्या नेतृत्वात खूप साऱ्या योजना या देशातल्या गरीब लोकांना अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी जे जे करावं लागेल त्या योजना माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहेत। आणखी चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हातून काम घडावं अशी प्रार्थना आमची मायाक्का देवीच्या चरणी आहे।